संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। आज दिनांक 23 जून 2026 रोजी शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्थायी समितीची सभा घेण्यात आली। समितीमधील सदस्यांनी काही विषय मंजूर केले तर काही अत्यावश्यक विषयांमधील वार्षिक निविदांवर आक्षेप घेऊन नव्याने निविदा करण्यात म्हणून ते विषय स्थगितीत ठेवलेत। याबाबतची वस्तुस्थिती लक्षात यावी यासाठी संध्याकाळी 6 पत्रकार परिषद घेण्यात आले। सदर पत्रकार परिषदेतून नगराध्यक्षा कलावती माळी म्हणाल्या की स्थायी समितीने वेळोवेळी स्थायी समितीची सभा तहकूब करण्याचा प्रयत्न केला। आताच्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या वार्षिक निविदांना मंजुरी मिळणं अपेक्षित होतं, मात्र या सदस्यांची 20 निविदांपैकी जलशुद्धीकरणावर मनुष्यबळ सेवा पुरवठा करणे, बांधकाम साहित्य पुरवणे, मटेरियल व मंजुरी दरानं काम करणे, गवंडी काम करणे, गटारी व अत्यावश्यक ठिकाणी ढापे टाकणे, गरजेनुसार मुरुम पुरवठा करणे, जंतुनाशक फवारणी, धुरळ फवारणी करणे व आवश्यक साहित्य पुरवणे, शहरातील श्वान व मोकाट जनावरांवर वेळोवेळी शासन आदेशानुसार कारवाई करणे, BK देसले नगर मधील गटारींची समस्या सोडवणे, याशिवाय विषय क्रमांक 3 मधील शहरातील ठिकठिकाणी बोरवेल करून वापरण्याच्या पाण्यासाठी मोटारी बसवणे, या अत्यावश्यक कामांच्या फेरनिविदा करून हे विषय स्थगित ठेवले आहेत। नियमानुसार निविदा काढून कामं सुरू करावीत अशी अपेक्षित असताना पुन्हा फेरनिविदा काढण्याचा सदस्यांचा नेमका हेतू काय? तुम्ही कामे सुरू झाल्यानंतर त्यांचा दर्जा उत्कृष्ट राखण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे। आता पावसाला सुरुवात झाल्यानं गटारीचे ढापे, मुरुम, जंतुनाशक फवारणी, धुरळणी, जलशुद्धीकरण केंद्रावरील मजूर या अत्यावश्यक गोष्टी आहेत। सुकवत आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील 5 ते 6 मजुरांचा गेल्या 5 महिन्यांपासून पगार झालेला नाही, तरी ते त्या ठिकाणी कामं करत आहेत। त्यांच्या पगारांचा प्रश्न देखील मनुष्यबळाअभावी थांबलाय। प्रभाग क्रमांक 9 मधील BK देसले नगरमधील रहिवाशांच्या गटारीचं काम खोळंबल्यानं आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे। या सर्व गोष्टी बघता समोरच्या गटाला लोकांच्या दररोजच्या कामाची एक काही कर्तव्य नाही असं दिसतंय। अशा परिस्थितीत पावसाळा सुरू झाला असताना देखील नगराध्यक्ष आणि प्रशासनाला पाशवी बहुमतांच्या जोरावर वेठीस धरण्याचं काम स्थायी समितीचे सदस्य करतायत, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। यापुढे नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण न होण्यास समोरच्या गटातील सभासद जबाबदार राहतील। आम्ही नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवली असून आलेल्या एकूण निविदांपैकी कमी किमतीच्या आणि योग्य वाटणाऱ्या निविदा स्थायी समितीसमोर ठेवल्या, परंतु समितीमधील सदस्यांनी जाणीवपूर्वक काही विषयांना स्थगिती देऊन अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि गटातील नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग लवकरच जन आंदोलन करून या विषयाची तीव्रता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत। यावेळी स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी, सुभाष माळी, स्थायी समितीच्या सभापती सदस्यांनी केलेल्या फेरनिविदा व पाणीपुरवठा फेज 2 व BK देसले नगर महावीर कॉलनी समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली। सदर पत्रकार परिषदेला नगरसेवक अर्जुन भिल, प्राध्यापक दीपक माळी, नगरसेविका पुष्पा सोनवणे, सुनीता देसले, रजुबाई, सुभाष माळी, अरुण देसले, राहुल पाटोळे आदी उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। शिंदखेडा शहरातील सर्व पत्रकारांना आज नगरपंचायतीच्या स्थायी समितीची सभा घेण्यात आली। समितीमधील सदस्यांनी काही विषय मंजूर केले तर काही अत्यावश्यक विषयातील वार्षिक निविदांवर आक्षेप घेऊन नव्याने निविदा कराव्यात म्हणून ते विषय स्थगित ठेवले आहेत। याबाबत वस्तुस्थिती कशी लक्षात यावी यासाठी पत्रकार परिषद घेत आहोत। स्थायी समितीने वेळोवेळी स्थायी समितीच्या सभा तहकूब करण्याचा प्रयत्न केला आहे। आताच्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या वार्षिक निविदांना मंजुरी मिळणे अपेक्षित होते, मात्र या सदस्यांनी 20 निविदांपैकी 1 जलशुद्धीकरणावर मनुष्यबळ सेवा पुरवठा करणे, 2 बांधकाम साहित्य पुरवणे, मटेरियल व मजुरी दराने काम करणे, गवंडी काम करणे, 3 गटारी अत्यावश्यक ठिकाणी ढापे टाकणे, 4 गरजेनुसार मुरुम पुरवठा करणे, 5 जंतुनाशक फवारणी, धुरळणी करणे व आवश्यक साहित्य पुरवणे, 6 शहरातील श्वान व मोकाट जनावरांवर वेळोवेळी शासन आदेशानुसार कारवाई करणे, 7 BK देसले नगरमधील गटारीची समस्या सोडवणे। याशिवाय विषय क्रमांक 3 मधील शहरातील ठिकठिकाणी बोरवेल करून वापरण्याच्या पाण्यासाठी मोटार बसवणे, या अत्यावश्यक कामांच्या फेरनिविदा करून हे विषय स्थगित ठेवले आहेत। नियमानुसार निविदा काढून कामे सुरू करावी अशी अपेक्षित असताना पुन्हा फेरनिविदा काढण्याचा सदस्यांचा नेमका हेतू काय? तुम्ही कामे सुरू झाल्यावर त्यांचा दर्जा उत्कृष्ट राखण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे। आता पावसाला सुरुवात झाल्याने गटारीचे ढापे, मुरुम, जंतुनाशक फवारणी, धुरळणी, जलशुद्धीकरण केंद्रावरील मजूर या अत्यावश्यक गोष्टी आहेत।
सुखवत येथील आणि जल शुद्धीकरण केंद्रावरील 5-6 मजुरांचा गेल्या 5-6 महिन्यापासून पगार झालेला नाही, तरी ते त्या ठिकाणी कामे करीत आहेत. त्यांचा पगाराचा प्रश्न देखील मनुष्यबळाअभावी थांबला आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये विखे देशले नगरमधील रहिवाशांच्या गटारीचे काम खोळंबल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या गोष्टी बघता समोरच्या गटाला लोकांच्या दररोजच्या कामाची काही एक कर्तव्य नाही असे दिसते. अशा परिस्थितीत पावसाळा सुरू झालेला असताना देखील नगराध्यक्ष आणि प्रशासनाला पार्श्वभूमीवर जोरदार व्यक्ती धरण्याचे काम स्थायी समितीचे सदस्य करीत आहेत. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास समोरच्या गटातील सभासद जबाबदार राहतील. आम्ही नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवली असून आलेल्या एकूण निवेदांपैकी कमी किमतीच्या आणि योग्य वाटणाऱ्या निविदा स्थायी समितीच्या समोर ठेवल्या होत्या. परंतु समितीमधील सदस्यांनी जाणीवपूर्वक काही विषयांना स्थगिती देऊन अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि गटातील सन्माननीय नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग लवकरच जन आंदोलन करून या विषयाची तीव्रता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निधनास आणून देणार आहे. आपण सर्व पत्रकार माहिती नाही आहे, म्हणजे लोकांनाही माहिती नाही. विखे देशले नगरमध्ये कोण ठेकेदार होते, त्यांना 3दा नोटीस देऊन सुद्धा ते कामाला आले नाही. दीक्षित सरिते त्यांची तक्रार होती, कोण ठेकेदार त्यांनाही माहिती नाही. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या संदर्भात त्या ठेकेदारांना बोलवलं होतं. त्या ठेकेदाराला ठिकाणच माहिती नाही कुठे काम सुरू आणि कामं करून दाखवायची आहे. तर विखे देशले नगरमधले गटारीचं काम मागच्या ठेकेदारांमार्फत त्यांनी करून दाखवावं. जॉगिंग ट्रॅकचं मुदत संपलेले असताना ते काम कार्यंगाळलेलं आहे आणि त्याचा दर्जा कसा आहे याच्याबाबत सगळ्यांनी त्यांनी दखल घेऊन ही कामं करून दाखवावी. आणि तिसरी, पर्यटनाचा रस्ता आणि संरक्षण भिंत जी झालेली आहे ती कामं अपूर्ण काय याच्याकरता 11 नगरसेवक काय करताय, 15 नगरसेवक काय करताय, तो मुद्दा मीटिंगमध्ये ऐन वेळेस का काढत नाही. आम्ही काढतो तो मुद्दा, ते का काढत नाही. हा मुद्दा असतो याची पण आपण थोडी माहिती घ्यायला पाहिजे. आणि एकूण ज्या कमी किमतीच्या निविदा आहे ते फेर निविदाच्या केव्हा प्रश्न येईल. 3 किंवा त्याच्यापेक्षा कमी, 3पेक्षा कमी जे कंत्राटदार आहेत त्यांनी जर भरलेल्या असतील निविदा तर फेर निविदा किंवा नवीन करण्याचा आपल्याला मागणी करायला पाहिजे. इतर 3 ठेकेदारांनी आणि इतर काही विषयांमध्ये ज्यापेक्षा जास्त ठेकेदारांनी भरलेले आहेत त्याच्यातील कमी किमतीच्या आणि नगरपंचायतीला परवडणाऱ्या याच्यामध्ये निविदा मंजूर कराव्यात असं मागणी ठिकाणी केलेली होती. आणि कोणत्याही ठिकाणी हीच पद्धत असते, ठेकेदार 1, 2, 3 आहे त्याच्यापैकी कमी किंमत कोणाची त्याची ती मंजूर केली जाते. म्हणजे कामे करू द्यावीची आणि त्याचा दर्जा तुम्ही चांगला कसा राहील नागरिकांच्या करता याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आजच्या या स्थायी समितीमध्ये जे काही विषय होते त्या विषयामध्ये नगराध्यक्षांच्या समोर जे काही स्थायी समितीचे सभापती आहेत त्यांनी जे काही विषय मागणी केली होती मागच्या काळामध्ये तेव्हा हे विषय अजिंठावर पाहिजे त्या पद्धतीने सर्व विषय ज्या निविदा भरलेल्या होत्या त्या सर्व आपल्या अजिंठ्यावर दिलेल्या होत्या आणि त्यांना मान्यता देणं हे सभापतींचं कर्तव्य आणि वार्षिक निविदा आहे. आणि या निविदा या नगरपंचायतच्या नफा फंडातून हे काम होणार आहे. हा कुठला शासनाचा निधी आहे आणि त्याचे कुठला टेंडर निघणार आहे, जेवढं उत्पन्न नगरपंचायतीचे असेल आणि त्या नगरपंचायतीच्या उत्पन्नावर हा जे काही निविदा भरलेला असतात आणि जे काही काम करायचे असतात. मला तर शासनाचे जे काही सांगितलं होतं मागे श्वास पथक जे आहे वगैरे जे काही असतात यांच्या मोफत जनावरांचे जे पकडून लोकांना जे लोकांना त्रास होत आहे ती निविदा सुद्धा त्यांनी नामंजूर केलेली आहे. आणि दुसरा विषय असा आहे जे कर्मचारी आहेत आपल्या पाणी पुरवठा योजनेवर जे काम करणारे बिचारे आहेत रोजंदारीच्या स्वरूपात नगरपंचायतीने त्यांना वेगळ्या पद्धतीने काम जो करेल त्या पद्धतीने कामावर आहे. ती निविदा मंजूर होत नाही तर तो काम कोण करेल हा एक मोठा विषय बनलेला आहे. यांचा पगार कोण करेल. आणि तसंच विषय क्रमांक जो आहे तो आता विखे देशले नगरमध्ये जी काही नागरिकांची तक्रार होती मला तर त्याच्यात असंही समजलं तर बुवा त्यांच्या याच्यावरनं म्हणजे शिवसाहेबांनी त्यांच्यानंतर आम्ही भेटलो त्याच्यानंतर उपनगराध्यक्षही समोर होते ते बुवा हे काम करता येणार नाही, आम्ही असं काम केलेलं नाही,
आम्ही केलेले आहेत आणि ते आम्हाला ते मंजूर झालं नाही असा त्यांच्या एक त्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्या कालावधीमध्ये मागच्या कालावधीमध्ये मग आमचं असं म्हणणं आहे मागच्या कालावधीमध्ये तुम्ही सरकार होतं तुमचंच सरकार होतं ज्यांनी तुम्ही काही केलं असेल ती तुमची जबाबदारी होती म्हणजे कोणाच्या वर्गामध्ये आहे? कोणाच्या वार्डातलं काम होतं ते आता जे काही काम आहे बीके देशले नगरचं ते सत्ताधारी नगरसेवकाच्या वार्डातलं काम आहे बीके देशले नगर हा जो आहे दीपक देशले यांच्या वार्ड असल्या कारणाने त्या संबंधित सर्व त्या कामाचे त्यांनी पाठपुरावा केला शिवणा पत्र दिलं आणि ते अत्यंत गरजेचं काम आहे त्यांची अजून मागणी पण आहे आणि परत अजून मागणी आहे. आता महानगर आपली महावीर कॉलनी त्याच लोकांचं आजच पत्र आलेलं आहे ते पत्र तुम्हाला मुरुमार्ग टाकावं लागेल भरून टाकावं लागेल असं लोकांची आता पाऊस पडतोय आणि लोकांची मागणी आहे मला हेच म्हणायचे सन्माननीय सर्व सभासदांना सभापतींना की आपण हा कोणाच्यासाठी तुम्ही आता जेवढं करताय त्याच्यासाठी काय एका वर्षाचे टेंडर आहे मग तुम्ही पण भरायला पाहिजे होतं टेंडर तुम्ही सभापती आहात तुम्हाला सभापती असताना तुम्हाला अधिकार आहे कोणी निविदा भरल्यात कोणी काय केलं हे संबंधित अधिकाऱ्यांना विचारायचे अधिकार त्यांना आहे त्यांनी का भरले नाही मग त्यांना जर टेंडर असं पाहिजे असेल काही असेल या गोष्टी तर त्यांनी करायला पाहिजे होत्या परंतु तसं न करता ज्या काही निविदा आलेल्या आहेत उपाध्यक्ष नगराध्यक्ष मला जेव्हा मला वेळ मिळाला नाही मी त्यांना मुश्किलपणे विचारलं तर तुम्ही भरलं पाहिजे होते बुमानला जर तुम्हाला टेंडर भरले असतील आणि आपलं असं म्हणणं आहे ज्यांनी कमी टेंडर भरलेले नगरपंचायतीचं जो कमी याच्यात काम करत तसं टेंडर आपण मंजूर केलेलं आहे एका माणसाने 30 भरो 35 भरो असं कुठलाही शासकीय नियम एकाने एकच काम घेतलं पाहिजे एखाद्या केला आता ते एकटे शासकीय सेवांमधले कमी दर भरले शासकीय नियमानुसार कमी दराने टेंडर भरलेले आहे आणि ते नगराध्यक्षांनी यांनी सर्वांनी ते पास करायचं होतं परंतु जे काही सभापती आहेत त्यांनी हे जे मेन विषय आहेत आपले हे सर्व त्यांनी नामंजूर केलेले आहेत आणि पुढच्या मिटिंगमध्ये घ्या नवीन टेंडर करा म्हणजे हे 6 महिने गेले पुन्हा एक टेंडरला आपल्या कमीत कमी 30 दिवस अजून अजून त्याला त्याच्या हे घे. अजून रद्द करतील म्हणजे 6-7 म्हणजे आपल्याला काही हेच काम करायचे का त्याच्यासाठी आम्ही असं ठरवलेलं आहे माननीय नगराध्यक्षांच्या समवेत जे काही पुढचं जे काही आंदोलन होईल ते एकदम गंभीर स्वरूपाचे होईल आणि याची जबाबदारी सर्व जे काही निवडून आलेले सभापती आहेत त्यांच्यावर सर्व त्यांचे सदस्य पद रद्द करावे कारण कर्तव्यात कसं करतायत जाणून बुजून नगराध्यक्षांना बदनाम करण्याचे कारस्थान चाललेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला ही पत्रकार परिषद आता घ्यावी लागली कारण आम्ही बोललेलो आहे आता माझे